मुंबईत भाज्यांचे दर सध्या गगनाला भिडलेले आहेत। पाऊस यासाठी मुख्य कारण असल्याचं बोललं जातं। मी सध्या माटुंगा भाजी मार्केटला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाज्यांचे जे दर आहेत ते सध्या गगनाला भिडताना पाहायला मिळत आहेत आणि भाजी मंडईत भाज्यांचे दर पाहून मुंबईकरांच्या खिशाला सुद्धा फटका बसतोय। तर त्यांना सुद्धा भर पावसामध्ये घाम फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। टोमॅटोनं गाठली आहे 100, तर मिरचीची डबल सेंचुरी झाली आहे। मिरची सध्या 200 रुपये किलो आहे। टोमॅटो आधी 20 ते 30 रुपये किलो होते, आता 60 ते 100 रुपये प्रति किलो झालेत। कांदे आधी 25 ते 30 रुपये प्रति किलो होते, आता 40 ते 50 रुपये किलो झालेत। बटाटे आधी 25 ते 28 रुपये होते, आता ते 40 ते 50 रुपये झालेत। शिमला मिरची आधी 80 रुपये होते, आता 120 रुपये प्रति किलो झालेत। मिरची आधी 80 ते 100 रुपये प्रति किलो होते, आता 180 ते 200 रुपये प्रति किलो। कोथिंबीर 25 ते 30 होते, जे आता 60 ते 80 रुपये प्रति बंडल झालेत। आणि फरसबी आधी 200 रुपये होती, आता ती 240 ते 260 रुपये प्रति किलो झालेत। पावसाच्या अनिश्चिततेचे जे थेट पडसाद आहेत ते सध्या राज्यभर उमटत आहेत आणि याचा थेट फटका जो आहे तो भाज्यांना देखील बसतोय आणि त्यामुळे मुंबईकर हैराण झाले। किचन बजेट बिघडलं आहे। भाजीवाले आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाज्यांचे जे दर वाढत आहेत यामागे कारण काय नेमकं? कारण असं आहे की या साईडला ऊन आहे आणि तिकडे पाऊस आहे, त्यामुळं लोडिंग तिकडून जे माल इकडे येतो अर्ध्या रस्त्यामध्ये माल खराब होतो येता लोडिंगमध्ये, त्यामुळे मालाचा भाव वाढतो। अच्छा, सगळ्यात जास्त भाव कोणत्या भाज्यांचे? तरकारीचे भाव जास्त आहेत, पालेभाजीचे भाव वाढलेत। पालक आता मी 20 रुपये विकत होतो, आता 40 रुपये विकतो आहे पालकचे भाव वाढलेत, कोथिंबीरचे भाव वाढलेत, मेथी सगळ्या वस्तूचे भाव वाढलेत। मिरची 200 रुपये किलो, टमाटे 100 रुपये किलो, फरसबी आता 240 रुपये किलो। अच्छा, म्हणजे सगळ्या भाज्यांचे भाव वाढतात, सगळ्या भाज्यांचे भाव वाढले। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी भाव वाढत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईकरांचं किचन बजेट जे आहे ते कोलमडताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचे गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।